बंद करो 600 हो जाए। नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या पुन्हा एकदा JK759 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 18, वार आहे सोमवार, 18/5/2026। तर आज वार आहे सोमवार। आणि सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड आणि पर्सनल बुकिंग या संदर्भात आणि बाकी जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील, गाडीचा खर्च असेल, गाडीचे मेंटेनन्स असेल, या गोष्टीच्या संदर्भात सर्व व्हिडिओ येत असतात। तर ते व्हिडिओचा तुम्हाला, जर तुम्ही एक ओला उबेर ड्रायव्हर असाल किंवा पर्सनल गाडी तुमची कुठं चालत असेल किंवा तुमचं काय बुकिंगचं बाहेरच्या भाड्याला, काय लोक कसे असतं माहिती आहे का, फक्त लोकलला करतात, बाहेर जायला घाबरतात। पण काही टेन्शन नाही मित्रांनो, बाहेर तर एकदम भारी आहे, उलटं लोकलपेक्षा बाहेर चांगले आहे। एवढंच की तुम्हाला 4-5 दिवस घरापासून बाहेर राहायला लागतं एवढंच, पण होतं मॅनेज। ते आपल्याला वाटतं पहिल्यांदा, मला पण तसंच वाटायचं, बाहेर जायचं, कुठं राहायचं, कुठं झोपायचं, कसं करायचं। पण कसं असतं माहिती आहे का, एकदा जर तुम्ही त्याच्यात पडला ना, ते व्यवस्थित सगळं सुटेबल होत जातात गोष्टी। फक्त आपल्याला तेवढा हे पाहिजे, आपल्याला सवय लागली असते सकाळी जायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळ झाली घरी यायचं, जेवायचं आपल्या घरी, असं ते एक माणसाला कसं ती सवय लागलेली असते। पण जर तुम्ही बाहेर गेला, आता मी 4 दिवस कोकणातली ट्रिप करून आलो मित्रांनो। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा। मस्त जर्नी झाली, टोटल एकदम रिलॅक्समध्ये, निवांत 1000च्या आसपास किलोमीटर गाडी चालली। 18-1000 रुपये आपलं पेमेंट निघालं, त्याच्यातून 4-5 हजार रुपये, 5,000 रुपये पण नाही, एक 4,000च पकडा, 1,000चा पेट्रोल आणि बाकीचं CNG 3,000। पण मी 2,000चा CNG टाकलं त्यामुळे मी 5,000 पकडले, तरी 13,000 रुपये आपल्याला त्याच्यात प्रॉफिट राहिलं निवांत बिंदास। 4 दिवसाचं 4 त्रिकोण 12, 3-3 हजार जरी पर डे पकडले आपल्या आरामशीर, तरी 3-3 हजार रुपये आपल्याला पर डे मिळाले। तर अशा प्रकारे बाहेर असतं। इथं लोकलला जर तुम्ही 3,000 रुपये दिवसाला करायचं असेल तर 200 किलोमीटर तर तुमची गाडी चालेल आरामशीर। 4,000-4,500 तुम्हाला बिझनेस करावा लागेल, 4,500 बिझनेस करून मधून मग तुमचा CNG प्लस ओलाचा रिचार्ज, उबेरचा रिचार्ज, ह्या गोष्टी 1,500 रुपये तर आरामशीर खर्च येतो। तर मग तुम्हाला 3,000 रुपये येतात। 4,500 बिझनेस करायला कमीत कमी तुम्हाला 13-14 तास गाडी चालवावी लागते मित्रांनो। आणि ट्रॉफिक वेगळं, बाकीचं टेन्शन वेगळं, कुठे काय बाहेर तसं तुम्हाला कुठे ट्रॉफिक नाही, काय एकदम मस्त रिलॅक्समध्ये चांगली ड्युटी असते। ॲक्च्युली मला उद्या पण एक ड्युटी आलेली 4 दिवस कोकणातली, कन्फर्म झाली पहिल्यांदा, आणि परत नंतर त्यांचं काय झालं काय माहीत, कॅन्सल झाली। आय थिंक त्यांना काय म्हणजे गाडी ओळखीचेच होते, ते गाडी वगैरे सगळं त्यांना रेट बीट सगळं सांगितलं। आत्ताच म्हटलं मी 4 दिवसाची ट्रिप करून आलो, त्यांना हे पण दाखवलं सगळं, पण त्यांचं काय माहिती काय इश्यू झाला, त्यामुळे ते पहिल्यांदा फिक्स सांगितलं, नंतर परत कॅन्सल केलं। ते फिक्स झाल्यामुळं मला गाडीचं थोडं काम करायचं होतं। गाडीचं काम म्हणजे मित्रांनो काय झालं माहिती आहे का, आता एकतर गाडी आपली 4 वर्षाची झाली, 4-5 वर्ष होत आली गाडीला, आणि गाडी जुनी झाल्यामुळं गाडीमध्ये छोटी मोठी किरकोळ कामं निघत आहेत। म्हणजे जसं की बेरिंग असेल किंवा सस्पेन्स असेल किंवा फॅनचं असेल किंवा कूलिंगचं असेल, ह्या ज्या कूलंट पाणी जे रेडिएटर असेल, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कामं निघणारच मित्रांनो। गाडी 5 वर्ष तुम्ही वापरताय बिना मेंटेनन्स करता, तर ह्या गोष्टी तुमच्या खराब होणारच आहे। मग त्याच्यासाठी थोडी कामं होतं। मग आता एक माझं काम असं निघालं होतं गाडीचं की क्लच प्लेट आणि गेअरमध्ये जी एक बेरिंग असते ना, त्या बेरिंगचा आवाज येतोय फर्स्ट गेअरमध्ये किंवा रिव्हर्समध्ये गाडी असेल आणि आपण क्लच दाबला का असा गडगड त्या बेरिंगचा आवाज येतो। तर ते बेरिंग टाकायला जायचं म्हणलं तर ते मध्ये पुरा सेटच टाकावा लागतो, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ती बेरिंग, हे जवळजवळ टोटलच काम करावं लागतं। त्याच्यात पुन्हा ते घेर ऑइल काढावं लागतं, दुसरं घेर ऑइल टाकावं लागतं। हा खर्च आहे मित्रांनो, ह्या गोष्टी तिथं करावं लागतात। त्याच्यामुळे आपण ते काम आज करणार होतो आणि आपण नंतर मग परत तिकडे जाणार होतो, पण ते कॅन्सल झालं। कॅन्सल झाल्यामुळं परत मला रात्री एक फोन आला, मला एक लोकल ड्युटी आली। ॲक्च्युली ती लोकल ड्युटी मित्रांनो सिडकोची आहे, बेलापूरची, सिडको बहुनची। ॲक्च्युली इर्टिगा गाडी, त्या विषयावर पण मला बोलायचं आहे मित्रांनो। आर्टिगा गाडी जी लोकल ड्युटी असते ना, इथं आता सिडको पॅकेजला गाड्या आहेत बऱ्याच लावून, तर ते पॅकेजला ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर गाड्या परवडत नाहीत मित्रांनो। पॅकेज खूप म्हणजे खूप कमी आहे। ते मी तुम्हाला टोटल पुढं व्हिडिओमध्ये सांगेनच या आजच्या ड्युटीचं। तर ही आजची ड्युटी करण्यासाठी आपण आलो आहे, आता 10-10:15 वाजता एंट्री केली। मित्रच आहे आपला, मित्राची इथं पॅकेजला गाडी चालते आणि तो गावी गेला आहे। तो म्हटला कसल्याही परिस्थिती आज माझी ड्युटी करा,
काही कारण सांगू ना. मी म्हटलं अरे मी त्याला गॅरेजला जायचं नाही, म्हटलं काय सांगू नका, आज कसली ड्युटी करा, मी गावी आहे, मी उद्या येतोय, फक्त एक दिवस ड्युटी करा. त्यामुळं आपण त्यांचं, कारण ते मित्र आपल्याला पण, माझी जेव्हा पॅकेजला गाडी होती त्यावेळेला मित्रांनो त्यांनी पण आपल्याला खूप सपोर्ट केला. गावी वगैरे गेलो की त्यावेळेला ते ड्युटी करत होते, म्हणून त्यांच्या एक शब्दाखातर मी ड्युटी करतोय. यात काही जास्त पैसे मला मिळत नाहीत, पण 10 ते 5 मी अडकून राहतो एवढंच. 5 वाजेपर्यंत त्याच्या मला काही इथं हालता येत नाही. तर अशा प्रकारे ही ड्युटी आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघूया आता आपल्याला ड्युटीला आलो आहे. आता इथून कुठं जायचं, काय फोन बिन आला तर आपल्याला जायला लागेल. तर परत एकदा तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला मग भेटू नंतर. आता बघूया काय काय 10:15 वाजलेत. तर बघू शकता आपण घरून ट्रिप 0 केलेत. 10:15 वाजले. 8 वाजून 8 किलोमीटर झाले घरापासून. आणि इथं आपण एक मस्तपैकी झाडाची सावली इथं पार्किंगला गाडी लावली. आता ते कधी फोन येईल त्यावेळेला आपलं तिकडं जायचं. कुठे जास्त रनिंग नसते इथे, 10-20 किलोमीटर फक्त गाडी चालते असं बोललेत ते. आता माहीत नाही किती चालते. 5 वाजेपर्यंत आपण काम करू. 5-5:30 नंतर मग उबरचा डिव्हाइस हे करून थोडंफार काम करता येते का बघू, नाही तर मग आजची ड्युटी आपण एंड करू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 5:30 वाजलेत आणि 8.8 म्हणजे 8 किलोमीटर गाडी चालली. आपण फक्त बेलापूरनं आपल्या पनवेलवरून CNG भरून येऊन इथं आलो आहे. आणि ज्या झाडाखाली गाडी लावली ती तिथंच आहे. ही कंपनीची ड्युटी सिडको ऑफिसची संपलेली आहे आपली. 5:30 वाजले. आता जस्ट इथून बाहेर पडायचं. आता मी ओला तर काय नाही, रिचार्ज मारला. रिचार्ज आपला ओलाचा महिन्याचा संपला आहे. उबरचं चालू केलं आहे आणि रॅपिडो चालू केलं आहे. 2मध्ये कुठली ट्रिप लागते वगैरे काय बघतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही ट्रिप होती बेलापूरची कंपनीची. 1 मिनटं मित्रांनो. तर मित्रांनो निघालो आहे आपण आता इथून. तर तुम्ही बघू शकता आपलं सकाळी फक्त आलो आहे इथं, गाडी लावले, जेवण केलं आहे, झोपलो. बाकीचं काय मग चहा वगैरे पिऊन आलो 4 वाजता. आणि जस्ट आता 5:30 वाजले, आपली ड्युटी संपली, निघालो. तर अशा पद्धतीने पर्सनल बुकिंग होती. तर मित्रांनी जास्त आग्रह केला म्हणून आपण ड्युटी केली नाही. ॲक्च्युली मी अशा ड्युट्या करत नाही सिडकोच्या, पण ठीक आहे चला. तर बघूया आता मी चालू केलेत ॲप. कोणती ट्रिप वगैरे लागते देतो तुम्हाला अपडेट. करू 9-10 वाजेपर्यंत, जेवायच्या टायमिंगपर्यंत, भूक लागेपर्यंत काम, तिथून मग जाऊ घरी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. बघतो आता कोणती ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट नंतर. आता एक रिझर्वेशन ट्रिप आले मित्रांनो, कांदिवलीची 6ची ट्रिप आहे. पण एवढ्या लांब मित्रांनो तुम्ही बघू शकता आलो आपण आता खारघर एस्कॉन टेम्पल. आपण तिथून बाहेर पडत होतो तर रॅपिडोमध्ये एक आपल्याला एस्कॉन टेम्पलची ट्रिप मिळाली. 5-7 किलोमीटर होतं. 287 रुपये मिळाले आपल्याला. इथे इकडे एस्कॉन टेम्पल आहे खारघरला. आता सध्या बंद दिसतंय, हे लावलं. तर ट्रिप ड्रॉप केली आणि 287 रुपये मिळाले आपल्याला. आता चाललो आहे बाकी तिकडे साईडला लावतो. आज गर्दी कमी आहे, सोमवारी गर्दी कमी असते, पण सॅटर्डे संडेला फुल गर्दी असते इथं. भरपूर ट्रिप असतात. तर नजारा तुम्हाला दिसत असेल थोडाफार तर बघा. चला आता आपण पुढं कुठेतरी गाडी साईडला घेऊ. हे बघा 7 किलोमीटरचे 287 म्हणजे 40 रुपये पर किलोमीटरनी रॅपिडोनं पैसे दिले आपल्याला. छोटी ट्रिप होती, मस्त होती, ॲक्सेप्ट केली, आलो आहे. आता इथून बघतो कोणती एखादी मिळते का काय ट्रिप, बघूया आता, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण सध्या कुठे आलो आहे. आपण आलो आहे मित्रांनो लिटल वर्ल्ड खारघर मॉल. कारण आपल्याला एक बेलापूरवरून खारघरची ट्रिप लागली एस्कॉन टेम्पलची. कस्टमरला ड्रॉप केलं आणि काय माहिती अचानक मनात आलं. खूप दिवस इच्छा होती, म्हणजे जेव्हापासून हा पिक्चर रिलीज झाला राजा शिवाजी, बघायची खूप इच्छा होती. मी फॅमिलीला म्हणत होतो चला जाऊया, पण फॅमिली काय आमची ऐकत नव्हते. पैसे खर्च होत आहेत, असं होतं आहे तसं होतं आहे, हे ते. मग मी म्हटलं पैसे खर्च होत आहेत तर ठीक आहे, त्यांचं कॅन्सल झालं. आणि माझ्या अचानक आज मनात आलं. काम पण झालं होतं आपलं. 2,000 रुपये 2,500 रुपये तिकडले भेटले आपल्याला. आणि प्लस ही ट्रिप 287 म्हणजे 2700-27.5 रुपयाचं काम झालं होतं. गाडी तर किती 18-19 किलोमीटरच चालली आहे. गाडी काय जास्त चालली नाही, रिचार्ज काय नाही. रॅपिडोमध्ये ट्रिप होती आणि काय 200-300 रुपयाचा CNG गेला
2,500 रुपये आपला बेनिफिट राहिला. म्हणजे 287 रुपये तेवढा CNG गेला म्हणायचं. 2,500 रुपये बेनिफिट राहिला होता. म्हटलं चला आपलं 2,500 रुपयेचं तर टार्गेट कव्हर झालं आहे. मग डोक्यात विचार आला अचानक तिकीट बुक करूया. मग बुक माय शोवरती बघितलं, चेक केलं तर तिकीट होतं आणि शो पण होता 7:45चा. पण आता आपण जस्ट 7:45ला आलो आहे मित्रांनो, 7:30ला मॉलमध्ये. बस एक चहा पिलो इथे पाठीमागे, चहा घेतला, चहा पिलं आणि आता चाललो आहे आपण पिक्चर बघायला राजा शिवाजी. बघूया तिथून जर थोडंफार काय शूट करता आलं तर करीन, नाहीतर आपण बाहेर आल्यानंतर मग मी बघूया. नंतर मग खारघरवरून घरी आपण जाताना एखादी ट्रिप भेटली तर भेटली, नाहीतर मग तिथंच आपण व्हिडिओ एंड करू. तर बघूया आता राजा शिवाजी. खूप जणांकडून ऐकलं होतं, बरेच दिवस झालं जसा हे झाला होता तसं मला बघायची इच्छा होती. बाकी असं मला पिक्चरचं एवढं हे नाही मित्रांनो, बाकीचे असे पिक्चर मी जास्त बघत नाही. तुम्हाला वाटलं धुरंधर ते पण मी कधी टॉकीला जाणार. मी इथं पिक्चर बघितला शेवटचा तानाजी, अजय देवगणचा तानाजी पिक्चर बघितला. त्याच्यानंतर हा एक बघितला, सॉरी त्याच्यानंतर पुन्हा संभाजी महाराजावरती आलेला विकी कौशलचा तो एक पिक्चर बघितला आपला छावा. आणि त्याच्यानंतर आता हा पिक्चर बघायला राजा शिवाजी रितेश देशमुखचा. तर चला ठीक आहे. मी असं काय नाही, मी मराठी हिंदी पिक्चर मला एवढं हे नाही, पण एक इतिहास असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, आपला इतिहास सांगणारा जर एखादा पिक्चर असेल तर बघायला काय हरकत नाही. त्या हिशोबाने म्हणून आपण वर्षातून एखादा पिक्चर असा आला तर बघतो. तर आलो आता थिएटरला, जातो आता एक 15 मिनटात चालू होईल, जातो आपण आतमध्ये. बघूया कसा काय पिक्चर चांगला होता काय होता, रिव्ह्यू तुम्हाला मी देतो चित्रपट बघून झाल्यानंतर. तर मित्रांनो अशा प्रकारे आलो आपण आता चित्रपट बघून. मस्त वाटला छत्रपती शिवाजी महाराजांवरती. कसं आहे, बरेच जण म्हणत होते रितेश देशमुखला वगैरे असं काम जमलं नाही जमलं, पण मला तरी योग्य वाटलं, अगदी चांगला वाटला पिक्चर. तर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा 3 तासात बघण्यासारखा नाही आहे, खूप मोठा इतिहास आहे आपला. तर ठीक आहे चला, झाला पिक्चर, एन्जॉय झाला. तर आता 11 वाजलेत, आपल्याला जायचं आहे जेवण करून आता घरी जायचं आहे. जेवण करायला जातो आता. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आज दुसरं काही एवढं विशेष नव्हतं, फक्त आपण जे ट्रिप करायला गेलेलो पर्सनली ती परवडत नाही ॲक्च्युली तशी ट्रिप, पण ठीक आहे चला. त्याचे की आपल्याला 2,500 रुपये मिळाले आणि प्लस आपण एक रॅपिडोमध्ये ट्रिप केली, त्याचे 287 रुपये असे म्हणून 2,787 रुपये भेटले. त्याच्यात आपला खर्च बघायला गेलं तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता गाडी किती चालली आहे बघा तुम्ही. तर हे बघा मित्रांनो 11 वाजून 10 मिनटं झाले, त्यांनी फक्त 19 किलोमीटर गाडी चालली, म्हणजे गाडी पण आपली काय जास्त चालली नाही. तर आज आपलं एक अजून इथून घर आपलं एक 4-5 किलोमीटर म्हणजे 25 किलोमीटर गाडी चालली मित्रांनो. तर 25 किलोमीटर गाडीमध्ये आपण 2,700 रुपयाचा बिझनेस केला आहे. दिवसभर बसूनच आहे, काहीच काम केलं नाही. तर त्याच्यात काय तुम्ही बघा ना, ते वरचं आपण रिचार्ज वगैरे तर काय मारलं, फक्त रॅपिडो ट्रिप केले, ओलाचा रिचार्ज केला नाही, उबरचा रिचार्ज आपला ॲक्टिव्ह झाला आहे. तर वरचे ते आपले 2,700 म्हणजे रॅपिडो जेवढे आले तेवढा आपला CNG गेला. तर बाकीचे 2500 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट राहिलं आजच्या ट्रिपमध्ये, काहीही काम न करता. तर ठीक आहे, एकंदरीत सोमवारचा दिवस होता, तशा पण सोमवारी इकडे ट्रिपा वगैरे कमी असतात. तर 2500 तर 2500. तर हा व्हिडिओ मित्रांनो आता इथंच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या लवकर आपल्याला गाडी काढायची ओला उबेरसाठी. उद्या काय पर्सनल बुकिंग वगैरे काय आलेली नाही आपल्याला. तर भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ.